डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अटकेत असलेली संशयित मनीषा मुसळे माने हिच्यावर पोलिसांनी तपास केंद्रित केलाय. मात्र मनीषा मुसळे मानेच्या दाव्यामुळे पोलिसांच्या हाती पुन्हा दुपाटणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मनीषा मुसळे माने हिच्या बँक खात्यात 3 वर्षात आलेले पैसे हे पगाराचे आणि शेती घर घेण्यासाठी उसने घेतलेले आहेत, असे तिने वकील प्रशांत नवगिरे यांना सांगितले आहे. त्यामुळे मुसळे मानेच्या दिशेने तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती काय लागणार हे खरं प्रश्न आहे. मनीषा मुसळे मानेच्या बँक खात्यातील 70 लाख रुपयांच्या दिशेने पोलिसांनी डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. पण वळसंकर हॉस्पिटलचे आर्थिक अधिकार मनीषा मुसळे माने हिला नव्हते. ती हॉस्पिटलमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी होती. तिच्या बँक खात्यातील पैसे हे शेती आणि घर घेण्यासाठी उसने घेतले आहेत. तसेच पगारीचीही काही रक्कम त्यात आहे, असे मनीषा मुसळे माने हिने आपल्या वकिलांना सांगितले आहे. त्यामुळे या दिशेने सुरू असलेल्या तपासात पोलिसांच्या हाती काय लागणार असा सवाल उपस्थित होत आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना